हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? आज सकाळी सुरुवात काय केली नाही. आता 9-10 वाजलेले आहेत. आता मुलगी कॉलेजला जाते, तिच्यासाठी हे हेल्दी ड्रिंक बनवते आहे. ज्यूस गाजर आणि आपलं अनारचा डाळिंब डाळिंब त्या दिवशी आणलेलं, पण एवढं काय मला थोडंसं चांगलं नाही निघालं, थोडं खराब आहे वाटतं. खराब आहे थोडं. हे बघा, आता हे अनार आणि गाजर टाकलं. आता ते मिक्सरला पाणी एक ग्लास, थोडा अर्धा ग्लास घालून वाटून घेणार. त्याच्यामध्ये पाणी घालणार मी थोडंसं. आता हे गाळून घेते. आज डाळिंबाचा कलर चांगले नव्हते ना, त्यामुळे कलर बघा, नाही तर मस्त लाल. आणि त्या बीट घातलं ना, तो छान कलर येतो मस्त एकदम, आणि तसं पौष्टिक पण असतं. पण आज मी काय बीट घातलं नाहीये, फक्त गाजर आणि अनारचं ज्यूस बनवलंय. मग ती हे पिऊन जाते. पहिला अगोदर पियायची, हल्लीच आता किती दिवस झाले, 8-10 दिवस झाले तिला मी दिला नव्हता. नाहीतर ती सकाळी नाश्ता वगैरे काय नाही करायची, हेच पिऊन जायची. आणि चांगलं आहे, हेल्दी पण आहे, शरीराला पण चांगलं आहे ते. सर्व आपल्या आपल्या कामावर गेलेत. आता बघा घरामध्ये केवढं मेसी झालेलं आहे. सर्व आता आवरणार अगोदर. हे आता सर्व हे गुरुवारचं सगळी झालेलं आहे. आता ते व्यवस्थित पॅक करून पुढच्या वर्षासाठी ठेवून द्यायचं. बघा घरात पण पूर्ण एकदम आज आज खूपच सर्व कामं करायची, भरपूर काम आहेत आज. सर्व कामं करते आणि मग तुम्हाला भेटते. आज मला हे कपाट पण क्लीन करायचं आहे. हे जरा कपाट पण क्लीन करायचंय मला. हे कपाट क्लीन करून मग तुम्हाला दाखवते. आणि हे थोडंसं क्लीन व्यवस्थित ठेवायचंय. बघा आज वॉशिंग मशीन लावलेली, बेडशीट, फ्लोर कव्हर वगैरे सर्व होते. त्याच्याबरोबर थोडेसे कपडे पण टाकले आणि मशीन लावली. आता ते सर्व कपडे वाळत घालते. आणि मला उद्या जायचं आहे कुठे, त्याची पण तयारी करायची आहे, ते पण करते. आणि नंतर मग बाकीची घरातली उरलेली कामं जी आहेत ती सर्व करते. या कपाटाचा मी तुम्हाला मेक ओव्हर करून दाखवते. आता जागा तर काय आपण मोठी करू शकत नाही, पण त्या जागेमध्ये जेवढा आहे त्याच्यामध्ये कसं ॲडजस्ट करून ठेवायचं ते बघते. आपण कसं चांगलं ठेवू शकतो ते बघते. खूप माझं हे भरपूर दिवस झाले मी केलंच नाही, ते मेसी झालेलं आहे एकदम. आता मी सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा सर्व आता मेसी, हे सर्व इतकं मेसी झालेलं आहे. आता पटापट करते आणि नंतर भेटते. हे बघा आता आता हे मी कसं लावलंय ते. व्यवस्थित झालं की नाही माझ्याकडून ऑर्गनाईज? बघा कसं वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं कपाट ऑर्गनाईज केलं मी. आता बघा मी कसं ऑर्गनाईज केलंय, कसं वाटतंय? सर्व कपडे घडी घालून मग ते आल्यावर चहा बनवते. तोपर्यंत भूमी येईलच कॉलेजवरून. आता 2 दिवस झाले भरपूर
2 वेळा मशीन झाली. रोज मशीन लागते कारण कपडेच तेवढे पडत आहेत, त्यामुळे मशीन लावायलाच लागते. आणि नंतर मग संध्याकाळ आता चहा बनवणार, नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी. संध्याकाळी काय बनवायचं अजून बघ, अजून विचार नाही केला काय बनवायचं. यावेळेला मार्गशीर्षचे 4 गुरुवार कधी गेले समजलंच नाही. 4था गुरुवार आला समजलंच नाही. 4 गुरुवार खूप छान गेले. पण काल काल जरा फारच उशीर झाला, कारण का सुवासनी बोलवल्या त्या 9:45 वाजता आल्या. जेवण करेपर्यंत 11:30 वाजले आम्हाला. त्याच्यानंतर घरातली सर्व कामं, भांडी वगैरे सर्व घासून किचन क्लीन करणं सर्व झोपेपर्यंत आम्हाला 12 वाजले रात्रीला. सकाळी लवकर उठावं पण लागतं. आमच्याकडे पाणी 5:45 येतं. 5:45 ते 9:30 पर्यंत पाणी असतं आमचं. त्याच्यानंतर डब्याची तयारी. 2 दिवस नवताळमध्ये डबा, आता परत डबा द्यायला लागतो. डब्याची तयारी. मुलगीला तिकडे इंटर्नशिप मिळाली आहे, तिथंच तिला जेवण वगैरे तिथेच जेवते ती. चांगलं घरच्यासारखं जेवण असतं, त्यामुळे ती तिथेच जेवते. संध्याकाळ कधी होते काय समजत नाही. सकाळपासून संध्याकाळ जरासं थोडा वेळ, जराशी 10-15 मिनिटं जरासं रेस्ट केली, परत संध्याकाळच्या कामांना तयारी. काल एका ठिकाणी मला हळदी कुंकवाला जाता नाही आलं, त्यांच्याकडे पण जायचंय. बघू जमलं तर जाईल. पण मला लावायचं आहे कपाट. आता किती दिवस झाले असंच आहे, कपाट सुद्धा लावायचं आहे. मुलीचे बास्केट आहे हे. भूमी पण आता आली आहे. 6 वाजलेत. सकाळी ती गडबड होती त्यामुळे तुम्हाला तिला दाखवलं नाही भूमीला. आता आली आहे, आता ती तुमच्याशी बोलेल. बघा भूमी, हाय कर सर्वांना. हाय, कसे आहात सर्व? तर हा मी तुम्हाला सांगितलं होतं कमेंट्स करायला, पण मी नोटीस केलं की नंतर कमेंट सेक्शन ऑफ होता, थोडा इश्यू झाला होता. माझा कमेंट्स ओपन आहेत, तर भरभरून कमेंट्स करा. मी सकाळी गेली होती 11 वाजता वाजले, आता मी 6 वाजता परत आली आहे. आता मी थोडं फ्रेशन अप होईल, थोडंसं काहीतरी खाईन, आणि मग मम्मी तुम्हाला तिचा संध्याकाळचा रुटीन दाखवेल. अँड दॅट्स. त्याच्यानंतर टोमॅटो टाकते, कोथिंबीर, चिमणीचे टाकते. थोडंसं मीठ टाकते. आणि हिंग टाकते जरासा. आता थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकते, हळद, आणि थोडंसं तिखट टाकते, जास्त नको आहे, एकदम थोडंसं बस. कारण ते तब्येत बरोबर नाही, त्यामुळे जास्त तिखट पण नको. थोडीशी तिखट टाकली. डाळ खिचडी त्या दिवशी संडेला मी बनवली होती, पण आता फक्त दाखवते तुम्हाला काय. आता याच्यामध्ये हे तांदूळ घालून द्यायचे. डाळ खिचडी बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी. काय काय जण शिजवून घेतात आणि मग त्याला फोडणीला घालतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे डाळ खिचडी बनवायची. मी अशीच बनवते. कधी कधी ह्याच्यामध्ये मटार वगैरे असते तर मटार, काही असेल तर भाजी वगैरे टाकून, दुधी पण थोडीशी टाकली ना तरी पण खूप छान लागते. दुधी अशी पण दुधी खात नाहीत ना मुलं, याच्यामध्ये थोडी घातली तर कळत पण नाही ते. पण आम्हाला अशीच नुसती सिंपलवालीच आवडते डाळ खिचडी.
संध्याकाळला तसं पण हलकं जेवण खाल्लेलं चांगलं असतं. नाही मी चपाती भाजी वगैरे बनवते. त्या शिट्टीमधून बाहेर ते यायला नको ते सर्व बाहेर म्हणून थोडंसं तेल टाकते. चला मग या ब्लॉगचा मी इथेच एंड करते. सर्वांना गुड नाईट. सी स्वामी समर्थ. बाय.